गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण बघणार आहे क्लोजर म्हणजे काय. व्हॉट इज क्लोजर्स इन जावास्क्रिप्ट. क्लोजर्स म्हणजे काय नक्की. क्लोजर्स इज एक फंक्शन, त्याच्या आतमध्ये दुसरं फंक्शन म्हणजे क्लोजर्स असतं. one function is stored in another function. another म्हणण्यापेक्षा इनसाइड फंक्शन म्हणून स्टोअर्ड इन इनसाइड फंक्शन इज कॉल्ड स्टोअर. आता याचा यूज कुठे होतो. यूज बेसिकली आहे ना, प्रायव्हेट डेटा व्हेरिएबल्स जर बनवायचे असतील, जसं का एक व्हेरिएबल आपण इनसाइडमध्ये बनवलं आणि ते आपल्याला ॲक्सेस करायचे आहे आणि त्याची व्हॅल्यू पण चेंज झाली नाही पाहिजे, त्यावेळेस आपण क्लोजर फंक्शनचा आपण वापर करतो. आपण रिअल टाईम उदाहरण घेऊया. पहिलं तर मी फाईल ओपन करेन, न्यू फोल्डर, क्लोजर्स, टर्मिनल ओपन केला आणि त्यातून कोड ब्लॉक्स कोड व्हिज्युअल स्टुडिओ ओपन केला. ओके, सो 001.js फाईल बनवतो. तर पहिलं तर आपण फंक्शन डिफाईन करूया. फंक्शन आउटर, त्याला काय आपण पॅरामीटर पाठवणार नाही. एक व्हेरिएबल घेऊ काउंट नावाचं, त्याला 0ला असाइन करू. नेक्स्ट आहे की त्याच्या आतमध्ये एक फंक्शन घेऊ, त्याला आपण इनर असं नाव देऊ आणि त्या इनर फंक्शनमध्ये काउंट प्लस प्लस करू. आता console.log मध्ये ते काउंट प्रिंट करू की काउंटची व्हॅल्यू किती येते. आणि नेक्स्ट काय करू, रिटर्नमध्ये इनर फंक्शन देऊ. रिटर्न इनर फंक्शन. आता खाली काय करायचं, आपल्याला एक व्हेरिएबल घेतलं फन नावाचं, त्यात आपण आउटर फंक्शन स्टोअर करू ॲज अ व्हेरिएबल म्हणून आणि त्या फंक्शनला आपण कॉल देऊ. तीन-चार वेळा देऊ. आता सेव्ह केलं, एक टर्मिनल उघडला, त्याच्यात दिलं मी नोड आणि फंक्शनचं नाव. झालं. तर आता एक्झिक्युशन कसं झालं, ज्यावेळेस मी इथं कॉल दिला फंक्शनला, नंतर फंक्शनवरती आला, फंक्शनमध्ये आत गेल्यानंतर व्हेरिएबल डिक्लेअर झालं काउंटमधून, परत खाली आल्यानंतर इनर फंक्शन एक्झिक्यूट झालं. इथे इनरमध्ये रिटर्न इनर आहे ना, तिथे एक्झिक्यूट झालं. त्यानंतर काउंट प्लस प्लस झाला आणि console.log मध्ये काउंटची व्हॅल्यू प्रिंट झाली. आणि नंतरच्या वेळेस काय झालं की तो इनर जो फंक्शन आहे काउंट हा व्हेरिएबल, तो काउंट व्हेरिएबल 0ला इथं जरी 0 डिक्लेअर झालं ना, तरी त्याची आतली व्हॅल्यू काय म्हणते त्याला डेट झाली नाही. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रायव्हेट डेटा मेंबर जर करायचे असतील त्यावेळेस आपण क्लोजर्स वापरतो. क्लोजरमध्ये जी आतमध्ये आपण फंक्शनच्या आत एक फंक्शन वापरलं आणि त्या फंक्शनमध्ये डेटा व्हेरिएबल जर आपण वापरले तर त्याची ते डेटा व्हेरिएबल डेड होत नाहीत, ते आतमध्ये तसेच व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतात. याला आपण क्लोजर्स म्हणतात. आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया याचं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण 0.0.2 करू आणि .js करू. आता आपण बँकचा सिनारिओ घेऊया. बँक अकाउंट कसं वर्क करतं. क्रिएट बँक
अकाउंट. आता त्याच्यामध्ये मी एक व्हेरिएबल घेतलं, लेट BALANC बॅलन्स नावाचं. त्याला मी 1000 रुपये भरून बँक अकाउंट चालू करायला लावलं. आणि त्याच्या रिटर्नमध्ये मी काय केलं, डिपॉझिट अमाऊंट टाकली. आता त्याला काय केलं मी, बॅलन्स प्लस इज इक्वल टू अमाऊंट. नेक्स्ट काय केलं, कन्सोलमध्ये बॅलन्सला प्रिंट केलं, कॉमा सेपरेटेड बॅलन्स. आता विड्रॉ केलं, WITHDRAW. विड्रॉमध्ये अमाऊंट. आता बॅलन्स मायनस इज इक्वल टू अमाऊंट. आता सेम कन्सोलमध्ये त्याची अमाऊंट प्रिंट केली, डबल कोटमध्ये कॉमा सेपरेटेड बॅलन्स. सो रिटर्नमध्ये आपण 2 फंक्शन ॲज अ पॅरामीटर म्हणून आपण कॉल केलेले आहेत. नेक्स्ट काय केलं, एक व्हेरिएबल घेतलं, त्याला आपण फंक्शन स्टोअर केलं. आणि नेक्स्ट ACC डॉट डिपॉझिट, आणि त्याला आपण 500 पाठवलेत या फंक्शनला. नेक्स्ट काय आहे की ACC डॉट विड्रॉ, आणि 200 विड्रॉ केले. तर आता यात प्रिंट काय होणार, पहिल्या लाईनीला तर 1500 प्रिंट होणार, 1500. आणि नेक्स्ट लाईनला काय प्रिंट होणार, 1300. आता ह्याचं कॉल सिस्टीम कसे होते, पहिलं तर आहे ना, आपण क्रिएट बँक अकाउंट हे एक फंक्शन आहे, हे पूर्ण आहे ना एक फंक्शन आहे. त्याच्यात आपण काय केलं आहे, ACC या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं आहे. आता हे अख्खं फंक्शन यात स्टोअर केलं आहे, म्हणजे काय झालं, हा बॅलन्स जो व्हेरिएबल आहे ह्या दोन्ही हे पण एक फंक्शन आपण रिटर्नमध्ये काय केलं आहे, 2 फंक्शन केलेत, एक डिपॉझिट नावाचं आणि एक विड्रॉ नावाचं. यातलं तुम्हाला कोणतं फंक्शन कॉल करायचं आहे ना ते ॲज अ रिटर्न करणार. आता म्हणजे काय केलं, आता ACC या फंक्शनमधलं डिपॉझिट या फंक्शनला कॉल केलं आणि त्याला 500 अमाऊंट ही पाठवली. आता इथनं कॉल कुठं जाणार, इथे जाणार, बॅलन्स आपला 1000 आहे. नेक्स्ट काय होणार, हे फंक्शन एक्झिक्यूट होणार. आता त्याचा बॅलन्स 1000 नसणार आहे, 1500 असणार आहे. नेक्स्ट काय केलं, ACC डॉट विड्रॉ, कारण की तुम्हाला मी सांगितलं की जर क्लोजर वापरलं, एका फंक्शनच्या दुसरं फंक्शन वापरलं तर त्याला क्लोजर म्हणतात. आणि आतलं व्हेरिएबल आहे ना ते कधी मरत नाही, म्हणजे त्यांचा जो स्कोप आहे ना तो ग्लोबल स्कोप थोडक्यात असल्यावर आणि ते चालतं इंटरनली. नेक्स्ट लाईन नंबर 16ला काय केलं, ACC डॉट विड्रॉ केलं, त्यातनं 200 रुपये केलं. पहिल्या लाईनला 1500 ठेवलेलं ते तसंच राहिलं. नेक्स्ट विड्रॉ फंक्शनला कॉल झालं, अमाऊंटमध्ये 200 रुपये आले. आता बॅलन्स, जुना बॅलन्स वजा अमाऊंट, जुना बॅलन्स किती होतं 1500, त्यातून 200 रुपये वजा झाले. कन्सोल डॉट लॉगला काय प्रिंट झाले, बॅलन्स आणि बॅलन्स कॉमा बॅलन्स व्हेरिएबलचं नाव. आता मी प्रोग्राम रन करतो, CLS केलं, क्लिअर स्क्रीन, नोड आणि तुमच्या प्रोग्रामचं नाव झालं का. पहिल्यांदा 1500 रुपये आणि नेक्स्ट आहे की 1300 रुपये. नंतर नेक्स्ट प्रोग्राम एक आहे
क्लोजर्स विथ इव्हेंट लिस्नर .js क्लोजर्स विथ इव्हेंट लिस्नर्स आणि आता यात मी हे करतो, एक फंक्शन बनवतो इव्हेंट लिस्निंगचा NCT. ओके, जरा मोठा दिसेल म्हणजे बघताना जरा बरं वाटेल. सेटअप बटन. आता या बटनाला काय केलं, लेट क्लिक इज इक्वल टू 0. आता आपल्याला एक HTML फाईल पण लागेल, त्याला आपण 003.html असं नाव देऊया. स्निपेट वापरतो. आता यात मी काय करतो, एक बटन घेतो आणि त्याला नाव देतो क्लिक मी. आता या बटनाला ID देतो मी BTN नावाची. सेव्ह केलं आणि तुमची जी स्क्रिप्ट फाईल आहे SCRI स्क्रिप्ट ती मी लोड करतो 003./003.js. सेव्ह केल्यानंतर आता इकडे मी डॉक्युमेंट .get element by ID त्याला मी BTN नाव देतो. नेक्स्ट त्या बटनला मला ॲड इव्हेंट लिस्नर. ॲड इव्हेंट लिस्नरला 2 पॅरामीटर लागतात. पहिला पॅरामीटर कोणता इव्हेंट ट्रिगर करत आहे आणि नेक्स्ट पॅरामीटर आहे फंक्शन. फंक्शन आपण ॲरो फंक्शन वापरणार आहे ॲनोनिमस म्हणजे फास्टर एक्झिक्युशन. त्यात काय केलं मी, क्लिक प्लस प्लस म्हणजे किती वेळा क्लिक केलं ते प्लस प्लस होणार. आणि नेक्स्ट काय केलं आहे, डॉक्युमेंट .get element by ID त्याच्यात मी शो केलं त्याचं इनर टेक्स्ट इज इक्वल टू क्लिक्ड प्लस कॉन्कॅट केलं क्लिक. आता याला मी स्टॉप केलं, इथे हे केलं आणि सेटअप बटनला कॉल केला. शो. तर मला काय करायला लागेल, येते एक पॅराग्राफ टॅग देतो आणि त्याच्यात ID पॅराग्राफ टॅगमध्ये ID दिली. इकडं आपण काय घेतलेलं, शो नावाची ID घेतलेली. तर शो नावाची ID घेतली आणि सेव्ह केलं. त्यानंतर मी गो लाईव्हचं बटन दाबलं. तर गो लाईव्ह नंतर डायरेक्ट ब्राउझरला रिडायरेक्ट होईल आणि आपला प्रोग्राम दिसेल. ओके, क्लिक झाला तुमचा इव्हेंट ट्रिगर. क्लिक मी 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. सो असं तुम्ही क्लोजर्स वापरून इव्हेंट लिस्नरमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. नेक्स्ट आहे की फॅक्टरी फंक्शन. जसं की रिॲक्टमध्ये आणि Node.js मध्ये आहे ना, हा कॉमन वापरतात. त्यासाठी तुम्हाला जातो कसं वापरायचं. एक फाईल बनवतो, फॅक्टरी फंक्शन नावाचीच बनवतो, फॅक्टरी fun.js. आता यात कोड काय लिहायचा आहे आपल्याला, फंक्शन. कोणतं फंक्शन, ग्रीट. त्याला आपण एक पॅरामीटर पाठवणार आहे आणि ह्या फंक्शनमध्ये एक रिटर्न करायचं आहे. कोणतं फंक्शन, तर मेसेज नावाचा. तर मेसेजमध्ये काय येणार, console.log.
आलेला पॅरामीटर ओके. सो आलेला पॅरामीटर आपण प्रिंट केला, कॉन्कॅट केलं, परत आपण आणि कॉन्कॅट केलं मेसेजने. इथपर्यंत तर नॉर्मल कोड आहे. आता नेक्स्ट काय केलं आपण, एक व्हेरिएबल बनवलं ग्रीट, माझं नाव घेतो ओंकार, त्याला आपण असाइन केलं ग्रीट हे फंक्शन. आता त्याला पॅरामीटर काय टाकणार आहे, वेलकम WELCOME वेलकम OMKR. आणि हे जर स्ट्रिंग पाठवायचं असेल तर डबल कोटमध्ये आपल्याला टाकायला लागेल आणि सेमिकोलन. नेक्स्ट आपण काय केलं, ग्रीट ओंकार. तर यात आपण काय केलं, गुड मॉर्निंग, सेम ग्रीट ओंकार केलं आणि याला आपण टाकलं दिस इज क्लोजर्स. आता हे फंक्शन मी रन करतो. आता यात काय होणार, जे हे नेम फंक्शन आहे का, जे आपण फंक्शनला जर पॅरामीटर आपण पाठवते, हे नेम फंक्शन कायम जिवंत राहणार आहे. आता ते सांगतो कसं. नोड दाबलं, त्यानंतर फाईलचं नाव फॅक्टरी .js. ओके. आता बघा, आपण ग्रीट फंक्शन कोणतं आहे, हे फंक्शन आहे, याला आपण पॅरामीटर कोणता पाठवला आहे, वेलकम ओंकार. हे जो पॅरामीटर आहे ना, हा कायम त्यात स्टोअरच राहिला. आता हा स्टोअर राहिलेला आपण इथं प्रिंट केला. नेक्स्ट आपण काय केलं, की ग्रीट ओंकार याला आपण कॉल केला, पण ज्यावेळेस नेक्स्टला आपण कॉल करतोय ना, तर डायरेक्ट ते हे फंक्शन एक्झिक्यूट होतं आहे, मेसेज नावाचं. मेसेजमध्ये पॅरामीटर जातं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा कॉल करताय ना, त्यावेळेस तुमचं हे आउटर फंक्शन एक्झिक्यूट झालं आणि नेक्स्ट ज्यावेळेस ग्रीट ओंकारला कॉल करेन त्यावेळेस गुड मॉर्निंग हा मेसेज ॲज अ पॅरामीटर म्हणून घेणार आणि console.logला नेम प्लस मेसेज प्रिंट होणार. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की जरी नेम आउटर व्हेरिएबल जरी असलं तरी ते आता इनर व्हेरिएबलमध्ये जाऊन ते प्रायव्हेट बनलं आहे. ओके. पॅरामीटर नेम एनी. आता मी क्लोजरचे 4-5 पॉईंट देतो की काय आहेत. फंक्शन इनसाइड फंक्शन इज कॉल्ड क्लोजर्स. नेक्स्ट काय आहे की इनर फंक्शन आणि आउटर व्हेरिएबल म्हणजे बाहेरच्या फंक्शनचा व्हेरिएबल रिमेंबर करतो. नेक्स्ट काय की तुमचा डेटा आहे ना, तो प्रायव्हेट ठेवतो आणि इव्हेंट हँडलर्स प्लस काउंटर्स दे आर युज्ड. म्हणजे इव्हेंट हँडलिंगमध्ये आणि काउंटरमध्ये सारखं यूज होतं. आणि तुम्हाला जर रिॲक्ट येत असेल, रिॲक्ट त्याचे जे हुक्स आहेत ना, त्यामध्ये क्लोजर्स वापरतात. सो इथपर्यंत कळलं तरी भरपूर आहे. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ की काउंटर बटन नो कन्सोल. काउंटर बटन नको, आपण थीम टॉगल घेऊ. थीम टॉगल एक तर मी फाईल बनवतो थीम टॉगल .html. नेक्स्ट टर्मिनल क्लोज केला मी, स्निपेट घेतलं, टायटल दिलं थीम टॉगल. आता आपल्याला काय काय लागणार आहे, एक तर बटन लागेल जे थीम टॉगल करेल, बटन आणि टॉगल थीम. सो हे तर नाव दिलं, त्याला आपण एक ID देऊ
थीम BTN. आता CSS वापरायची वेगळी फाईल नको बनवायला, भरपूर फाईली होतात. स्टाईलमध्ये आपण बॉडी BODY. आता बॉडीला काय काय द्यायचं, नाहीतर आपण बॉडी डार्क ठेवू. नाही, बॉडी डॉट डार्क कसं असतं, हां बघूया हे वर्क होतं आहे का नाही. बॅकग्राऊंड कलर ब्लॅक ठेवला. आता नेक्स्ट काय केलं, त्याचा कलर जो आहे व्हाईट ठेवला. नेक्स्ट काय केले, बॉडी डॉट लाईट. हां सॉरी, हे आपण काय करतोय CSSचं, हे आपण एक थोडक्यात व्हेरिएबल्स बनवतोय की हे ज्यावेळेस आपण कॉल करेल त्यावेळेस ही थीम अप्लाय होणार, आणि ज्यावेळेस दुसरे बॉडी डॉट लाईट करेल त्यावेळेस लाईट थीम अप्लाय होणार. तर त्याच्यात बॅकग्राऊंड कलर कोणता येणार आहे, व्हाईट WHIT, आणि याचा जो कलर आहे तो येणार आहे ब्लॅक. हे आपण CSS केलं. सो नेक्स्ट आपलं येणार आहे स्टाईल म्हणते स्क्रिप्टमध्ये आता काय काय घ्यायचं आहे आपल्याला. एक फंक्शन लागेल. फंक्शन घेतलं, त्याला आपण नाव दिलं सेटअप थीम. त्याला नो पॅरामीटर, त्याचं फंक्शन पॅरामीटर चालू. त्याच्यात आपण एक करंट नावाचं व्हेरिएबल घेतलं. त्या करंटला आपण काय केलं, करंट नावाच्या व्हेरिएबलला असाइन केलं लाईट. म्हणजे बाय डिफॉल्ट ते लाईट असणार आहे, प्रायव्हेट मेंबर. आता रिटर्न करताना आपण एक त्याला फंक्शन करतो रिटर्न. फंक्शनमध्ये काय येणार आहे, ॲनोनिमस फंक्शन. इफ जर का, कारण म्हणजे जर तो लाईट थीम असेल, == LIGHT, तर त्याचा ब्लॉक चालू. तर डॉक्युमेंट डॉट बॉडी डॉट क्लास नेम == डार्क. त्याला आपण क्लास दिला. एक्सप्लेन करतो मी सगळं, फक्त बी पेशंट्स. आणि त्याला करंट == डार्क. करंटला आपण डार्क करतोय. आणि नेक्स्ट Ctrl+Z. हां बघूया. थीम बटन डॉट इनर टेक्स्ट वर्क होतंय का नाही, स्विच टू डार्क. सो Ctrl+Z केलं. इफचा ब्लॉक इथे संपतोय म्हणल्यानंतर मला एल्स पाहिजे, त्याचा ब्लॉक चालू. तर एल्सच्या ब्लॉकमध्ये मी काय करणार, हे डार्क आहे ना, कॉपी पेस्ट केलं आणि तिथं लाईट LIGHT लाईट केलं. आणि त्याच्यात मी इथं लाईट पाहिजे आणि इथं डार्क पाहिजे. सो फंक्शन संपल्यानंतर मला थीम बटन विंडोज V थीम बटन डॉट इनर टेक्स्ट
इज इक्वल टू काय केलं मी, सेट अप थीमला कॉल केला आणि याला मी आता लाईव्ह करतो, बघूया कसं दिसतंय ते. हा .html मला वाटतंय यात काय राहिलंय, यात राहिलंय काय, इनर टेक्स्ट नको आपल्याला, बघूया. ओके, झालं वर्क. आता आपण काय काय केले पहिल्यापासून समजूया. एक 2 आपण क्लास लिहिलेत, ते स्टाईल टॅगमध्ये. ज्यावेळेस आपण बॉडीमधला डार्क सिलेक्ट करेल त्यावेळेस तुमचा हा क्लास ॲप्लाय होईल, आणि ज्यावेळेस बॉडीमधला लाईट सिलेक्ट करेल त्यावेळेस हा तुमचा क्लास ॲप्लाय होणार. नेक्स्ट काय केलं, HTML एक बटन घेतलं आहे जे फक्त टॉगल होणार आहे. आणि नेक्स्ट स्क्रिप्टमध्ये आपण JS कोड लिहिलं आहे, त्यात काय केलं आहे, एक फंक्शन लिहिलं आहे. त्या फंक्शनमध्ये आपण करंट हा व्हेरिएबलमध्ये आपण लाईट हा पॅरामीटर स्टोअर केला आहे. आणि रिटर्नमध्ये काय पाठवलं आहे, दुसरं ॲनोनिमस फंक्शन पाठवलं आहे. ॲनोनिमस फंक्शनमध्ये काय होणार, इफ जर करंटचा कलर लाईट असेल तर आत जाणार, आणि तुमचा जो डॉक्युमेंट डॉट बॉडी डॉट त्याचं क्लास नेम आहे ना ते डार्क होणार, स्विच होणार. नेक्स्ट काय केलं, करंट या व्हेरिएबलला आपण डार्क सिलेक्ट केलं, आणि ते जिथे थीम आहे ना त्याचं इनर टेक्स्ट स्विच टू लाईट केलं, म्हणजे टॉगल होणार. एल्समध्ये काय केलं, त्याच्या ऑपोजिट केलं आहे, डॉक्युमेंट डॉट बॉडी डॉट क्लास नेम त्याला आपण लाईट केलं, त्याचा करंट लाईट केला, थीम बटन डॉट इनर टेक्स्ट स्विच टू डार्क केलं. नेक्स्ट काय केले, थीम बटनावर आपण डायरेक्ट ऑन क्लिक हा इव्हेंट अप्लाय केला विदाउट डॉम आहे ना. ज्यावेळेस थोडक्यात जर तुम्हाला कोड वापरायचा असेल त्यावेळेस तुम्ही विदाउट ID सिलेक्ट डायरेक्ट प्रॉपर्टी अशा वापरू शकता जावास्क्रिप्टमध्ये. जावास्क्रिप्टमध्ये असं काही बंधनं नसतात की ID सिलेक्ट केलं पाहिजे नाहीतर काय, पण हे थोडक्यात कोड आहे म्हणून तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी बरं आहे. पण ज्यावेळेस वास्ट कोड होतं ना तर जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन मिसबिहेवियर देतात, त्यावेळेस असं तुम्ही करू नका. मग त्यावेळेस काय केलं, थीम बटनच्या ऑन क्लिकला आपण हे फंक्शन कॉल केलं आहे. आता वर्क कसं होतं, ज्यावेळेस नॉर्मली आपण पेज लोड केलं त्यानंतर काय आले, टॉगल थीम, जसं की कोडमध्ये लिहिलं आहे टॉगल थीम. ज्यावेळेस मी ह्या बटनावरती क्लिक होणार, क्लिक झाल्यानंतर तो झाला डार्क मोड, आणि पॅरामीटर काय आला, स्विच टू लाईट. आता स्विच टू लाईट केल्यानंतर डबल तो व्हाईट झाला, आता पॅरामीटर काय आला, स्विच टू डार्क. ह्या कन्सेप्ट तुम्ही जसं प्रत्येक विज्युअल स्टुडिओ बघा माझा डार्क थीम आहे, हा थीमसाठी आहे ना. कोणतं पण ॲप्लिकेशन आपण थीमनुसार वापरतो ना त्यासाठी वापरतात. आपण आता एक लास्टचं एक्झाम्पल बघूया फायनल, आणि आपण एंड लेक्चर करूया. इनपुट बॉक्स घेऊया, इनपुट डॉट HTML. आता यात काय करायचं आहे, मला इनपुट बॉक्समध्ये एक इनपुट फील्ड पाहिजे मला, त्याचा टाईप काय नको आहे, लागल्यानंतर मी लावेनच. ID नेम बॉक्स घेतला. नेक्स्ट काय की त्याचा प्लेस होल्डर काय केला, टाईप युअर नेम, आणि एक पॅराग्राफ टॅग घेतला. तर पॅराग्राफला मी ID दिली लास्ट नेम, आणि लास्ट टाईपड कोलन. ओके, आता आपल्याला JS कोड लिहायचा आहे की इव्हेंट लिस्नर कोणत्या प्रकाराला तुम्ही वापरू शकता. भरपूर इव्हेंट लिस्नर्स आहेत. JSमध्ये मी एकतर फंक्शनशिवाय काही नाहीच म्हणा, फंक्शनला ट्रॅक इनपुट नावाचं फंक्शन घेतलं, त्याला आपण एक व्हेरिएबल बनवूया, त्यात
लास्ट नावाचं त्याला स्ट्रिंगला असाइन करू, नलला. आता हे काय झालं आहे प्रायव्हेट. आणि रिटर्नमध्ये अजून एक फंक्शन रिटर्न करूया आणि त्याला आपण एक पॅरामीटर पास करू. आता लास्ट इज इक्वल टू ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. आता आपण ह्यात स्टोअर केलं त्याची व्हॅल्यू लास्ट नेम डॉट इनर TEXT. मे बी बरोबर असायला पाहिजे. लास्ट टाइप्ड प्लस लास्ट. म्हणजे काय केलं, ज्यावेळेस पहिल्यांदा हा इनपुट बॉक्स कॉल होईल त्यावेळेस जी व्हॅल्यू आहे ती या लास्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल आणि नेक्स्ट काय होईल ते तुमचं आत्ता टाईप केलेलं नाव आणि हे लास्ट हे प्रिंट होईल. आता यासाठी काय करायला लागेल, नेक्स्ट आहे की लास्ट नेम. लास्ट नेम कोणता आहे, हा पॅराग्राफ. त्याच्या पॅराग्राफ नको आपल्याला, नेम बॉक्स पाहिजे. आता हा नेम बॉक्स केला, नेम बॉक्सला ॲड सजेशन का म्हणून देत नाही काय माहिती. ॲड इव्हेंट लिस्नर LISTENER मे बी राईट असेल. त्याला आपण काय केलं, इनपुट इव्हेंट पॅरामीटर पास केला आणि नेक्स्ट काय केलं, ट्रॅक इनपुट 1 हा फंक्शन मी पास केला जसं की तुम्हाला सांगितलेलं आणि सेव्ह केलं. आता नेक्स्ट काय करणार मी, हा कोड रन करणार. ओके OMKR परत काय आहे TAT. ओके सो हा तुमचा इव्हेंट ट्रिगर. जसं लाईव्ह म्हणतो ना, 2 वे बाइंडिंग. अँगुलरमध्ये एक कन्सेप्ट आहे की 2 वे बाइंडिंग. ज्यावेळेस तुम्ही इथं टाईप करताय ना ते सगळं इथं जसं खाली टाईप करतोय ना आत्ता आपण, हा 2 वे बाइंडिंग जर अँगुलरमध्ये वापरलं तर ॲटोमॅटिक तुमच्या JS फाईलमध्ये तुम्हाला ते जे पण काय टाईप करताय कीबोर्डवरच्या व्हॅल्यू त्या सगळ्या भेटून जातात. हा तुम्हाला फॉर्म हँडलिंग ज्यावेळेस करताना त्यावेळेस तुम्हाला उपयोगी पडतं. ओके तर आजच्यासाठी एवढंच. गुड बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.